आज आपण कोकणातली पारंपरिक वटपौर्णिमा अनुभवणार आहोत. शेतवण या आपल्या चॅनलवर. डोक्यावर पदर, हातात आरती, मनात नवऱ्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना. वडाच्या झाडाभोवती घेतलेले 7 फेर हे केवळ विधी नाहीत, तर 7 जन्मांच्या प्रेमाची साक्ष आहे. चला तर मग बघूयात ही श्रद्धा, प्रेम आणि परंपरेची गोष्ट. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे, जो स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करतात. वटपौर्णिमेचा इतिहास महाभारतातील सावित्री सत्यवान कथेवर आधारित आहे. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला यमराजाकडून परत आणण्यासाठी वटवृक्षाच्या छायेखाली 3 दिवस उपवास केला आणि 7 जन्मांची साथ मागितली. या दिवशी पारंपरिक नऊवारी साडी, विशेषतः लाल किंवा पिवळी कंठी नऊवारी परिधान केली जाते. वटवृक्ष पर्यावरण व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानलं जातं. त्याची पूजा केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. पूजेचा मुख्य विधी म्हणजे वटवृक्षाभोवती 7 फेर घेणं. हे पती पत्नीचे नाते 7 जन्मांसाठी दृढ होईल अशी कामना व्यक्त करते. हीच ती शेवटची पिढी आहे जी डोक्यावर पदर घेत मनापासून मंत्र म्हणत वडाच्या झाडाला दोऱ्याने 7 फेऱ्या घालते. या फक्त धाग्याच्या गाठी नाहीत, तर त्या प्रेमाच्या गाठी आहेत, ज्या व्यक्तीसोबत आपण 7 जन्मांची साथ द्यायला तयार आहोत. सगळ्यांचं काढ पूजा करताना. याला ऋषीच्या उपासाला नाही मी यावर्षी नाही गेली. ऋषीच्या उपासाला बघ कशा हीच ती शेवटची पिढी जिने अजून आपलं गाव जपलं आहे. हेच ते गाव, पण एकमेकांशी कितीही भांडलं तरी वाईट वेळ आल्यावर एकमेकांसाठी साथ देणारी ही शेवटची पिढी. लागलं होतं.
त्यानंतर स्त्रिया घरातील आजोबा आजींच्या किंवा इतर वृद्धजनांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात. वटपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक नऊवारी साडी नेसून, केसात गजरा माळून, हातात आरतीची थाळी घेऊन ती वडाच्या झाडाकडे जाते. प्रत्येक फेरीत ती केवळ नवऱ्याच्या आयुष्यासाठी नाही तर घराच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करते. तिची ही पूजा म्हणजे नात्यांचा, परंपरेचा आणि प्रेमाचा अमूल्य वारसा आहे, जो आजच्या पिढीला संस्कृतीची खरी ओळख करून देतो. आपल्या पतीवर असलेलं प्रेम हे केवळ शब्दात मावणार नसतं, ते तिच्या डोळ्यात, कृतीत आणि प्रत्येक संस्कारात दिसून येतं. हीच तर खरी मराठी बाई, ज्याचं अस्तित्व घराला मंदिरासारखं पवित्र करतं. दिवसाचा पहिला घास देवाला नाही तर नवऱ्याला वाढते. त्याच्या आरोग्यासाठी उपवास करते, त्याच्या यशासाठी देवासमोर हात जोडते आणि त्याच्या प्रत्येक दुःखात सावलीसारखी साथ देते. हे प्रेम बोलकं नसतं, पण खूप खोल असतं, न बोलता खूप काही सांगणारं.